रेतीघाटांवरील बिना रॉयल्टी वाहतूक बंद करण्यासाठी दिलेल्या निवेदनाचा गैरअर्थ काढत आपली बदनामी करण्यात आली, असा आरोप प्रफुल्ल बारई यांनी केला. सचिन भोपले यांनी पत्रकार परिषदेत आपल्यावर खोटे आरोप केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमरावती शहर व ग्रामीण भागात बिना रॉयल्टी रेतीगाड्यांच्या एंट्रीचे पैसे सचिन भोपले गोळा करत असल्याचा गंभीर दावा बारई यांनी केला असून याबाबत ऑडिओ रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचे सांगितले. या प्रकरणी सत्य बाहेर आणण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करून सचिन भोपले व एलसीबी ग्रामीण अधिकारी शकील यांची ईडी चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आणि 24/1/2026 माननीय बावनकुळे साहेबांचा जनता दरबार होता. त्या जनता दरबारमध्ये मी आवेदन दिले होते. असे होते की जे चंद्रपूर उरून गाड्या चालतात विदाऊट रॉयल्टी गाड्या, ह्या बंद करावं. कारण का आम्ही रॉयल्टी घेऊन चालतो, आम्हाला त्रास होत आहे. त्या संदर्भात मी निवेदन दिले होते. आणि रॉयल्टी असून सुद्धा पोलीस लोक हे गाड्या पकडतात आणि गुन्हे दाखल करतात. रॉयल्टी असून सुद्धा त्याच्याबद्दल तुम्ही हे सुपर एंट्री बंद करा. त्या संदर्भात मी निवेदन दिले होते. तर तात्काळ मग बावनकुळे साहेबांनी SP ला बोलून तर सुपर एंट्री हे बंद केली होती तेव्हा. नंतर मग बंद केल्यानंतर 5/2/2026 सचिन भोपले यांनी बावनकुळे साहेबांना निवेदन दिले का MP वरून 450 गाड्या चालतात आणि प्रफुल्ल बारईचे बावनकुळे साहेबांचा संबंध आहे आणि हे बदली करतात, अधिकाऱ्यांची बदली करतात, मी पैसे घेतो असं काहीच नाही आहे. सचिन भोपले हा पोलीस अधिकाऱ्यांच्या सुपर एंट्र्या जमा करतात. ह्या सुपर एंट्र्या तात्काळ बंद करण्यात याव्या ही माझी विनंती आहे.